नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे. कारण की राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सुधारित असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि कर्मचाऱ्यांना लाभ लागू करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. तर काय आहे बातमी, सविस्तर पाहूया. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदोन्नतीची एकस्तर वेतन श्रेणी लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत दिनांक 4/6/2025 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक 13/3/2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार नक्षलग्रस्त तसेच आदिवासी क्षेत्रांमध्ये इतर बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या वि.जा.भ.ज. प्रवर्गांच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीची योजना मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ पदोन्नतीची वेतनश्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रात इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या वि.जा.भ.ज. प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती आश्वासित प्रगती योजना अथवा एकस्तर पदोन्नती योजना या दोन्ही योजनांपैकी प्रथम ज्या योजनांतर्गत तो लाभ मिळण्यास पात्र ठरेल, कारण सदर दोन्ही योजनांतर्गत मिळणारा आर्थिक लाभ समान वेतनश्रेणी समान आहे. यामुळे एका योजनांतर्गत लाभ मिळाल्यानंतर दुसऱ्या योजनांतर्गत वेगळ्याने लाभ देणे अभिप्रेत नाही. त्यानुसार पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यानंतर भविष्यात सदर कर्मचारी ज्यावेळी दुसऱ्या योजनांतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरेल त्यावेळेस तो आधीपासून पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी घेत असल्यास त्यास दुसऱ्या योजनांतर्गत वेगळ्याने तोच लाभ अनुमेय होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रांमध्ये आदिवासी म्हणून घोषित करण्यात आलेली गावे इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या वि.जा.भ.ज. प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती योजना मंजूर करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.